हाताला आपण हात लावतो असं भावना करून एकदा शेवटचा दीप प्रज्वलित करून जोरदार पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जय घोष करायचा आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की रामकृष्ण हरी। उरलेले दिवे अनुक्षणी स्वयंसेवकांनी आणि विद्यार्थ्यांनी पटापटा पेटवायचे आहेत। ज्यांच्याकडे मेणबत्ती आली नसेल त्यांनी मेणबत्ती मागून घ्यायची आहे। फक्त हात वरती करायचा बस। आमचे विद्यार्थी आपल्यापर्यंत मेणबत्ती पोहोचवतील। बाकीच्या मागवून येणाऱ्या मंडळींना तिकडेच बसवा। आता भरपूर जागा आहे, सगळ्यांना तिकडे बसवा। मेणबत्त्या सगळ्यांना वाटा। फक्त विद्यार्थी उभे राहतील, बाकी सगळ्यांना ज्याला जिथे जशी जागा मिळेल तशी आपण जागा आणि ग्रहण करायचे। हरिभक्त परायण सिद्धार्थ महाराज तुम्हाला सवय आहे का संपल्यावर कार्यक्रम यायची हो? आम्हाला किती पंचायत होती, आता शेवटला तुमचं नाव कसं घ्यायचं? आम्ही तुमचं नाव आम्ही पहिले सुरुवातीला घ्यायला पाहिजे। चला, हरिभक्त परायण वैकुंठवासी वासुदेव बाबा म्हात्रे यांचे चिरंजीव हरिभक्त परायण सिद्धार्थ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। ते आता एक दिवा पेटवतील आणि इथून पुढे प्रत्येकानं आपले आपले दिवे प्रज्वलित करायचे। सिद्धार्थ महाराज या स्टेजवरच्या इकडे या, वरच या, इकडे या, वर या, वर या, वर या। इथून पुढे 7 वाजता आमच्या दीपोत्सवाला राहिले पाहिजेत हजर, अशी आपल्याला विनंती करतो। आता हा दिवा तुम्ही पेटवून सगळ्यांनी दिवे आपले आपले पेटवून घ्या। मेणबत्ती पेटवून घ्यायची आहे। फक्त माझी विद्यार्थी उभे राहतील, बाकी कोणीही उभे राहू नका। मोकळे बसा। अजून इकडे जागा आहे, जागा बनवा। नंतर येणाऱ्या मंडळींना बसवून घ्या पटापटा। उभे कोणीही राहू नका। ज्याला जिथे जागा जशी मिळेल तशी बसून घ्या। सोमनाथ महाराज जरा पुढे सरका, आपली रांग म्हणजे मागे जागा होईल, अडचण होत चाललेली मागे। रांगा बघा। विद्यार्थ्यांनी लवकर लवकर पटापटा दिवे पेट। माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या पंक्त्या बाजूला ज्या पंक्त्या ठेवलेल्या आहेत या पेटवून घ्यायच्या आहेत। वीज बंद करणारी व्यवस्था, वीज बंद करायची आहे सज्जन, वीज बंद करायची आहे। लवकर, उशीर करू पटापट, लवकर लवकर, उशीर होतो। सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे। मंडपामध्ये असणाऱ्यांनी उभे राहू नका, बसून घ्यायचं आहे। सगळ्यांनी बसून घ्या आपल्या आपल्या जागेवर। एकदा शांत बसा, शांत बसा, सगळ्यांनी शांत राहा। या दिव्याच्या साक्षीनं मगाशी मी बोलल्याप्रमाणे प्रतिज्ञा वाक्यामध्ये मगाशी बोलताना मी बोललो, दिव्याच्या साक्षीनं एकदा आपल्याला रामकृष्ण हरी देवाच्या पायावर समर्पण करायचं आहे। एकदा मी मंत्र पुढे बोलतो, माझ्या मागून आपण सगळ्यांनी भो दीप देवरूपस्त्वं मंत्र बोला माझ्या मागून। भो दीप देवरूपस्त्वं, भो दीप देव
कर्म साक्षी हि अविघ्नकृत कर्म साक्षी विघ्नकृत यावत् कर्म समाप्तिः स्यात् यावत् कर्म समाप्तिः स्यात् तावदत्र स्थिरो भव तावदत्र स्थिरो भव। ॐ दीपस्थदेवताभ्यो नमः दीपस्थदेवताभ्यो नमः नमस्कारान् समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि। दिव्याला आपण साक्ष ठेवलेला आहे आणि दिव्यानं आपल्या कर्माला साक्षी राहावं म्हणून आपण दिव्याला नमस्कार घातलेला आहे। एकदा फक्त 5 वेळा राम कृष्ण हरी या महामंत्राचा उच्चार आपण करणार आहोत आणि हे नाम दिव्याच्या साक्षीनं भगवान परमात्म्याला आपण अर्पण करायचे आहे। मी पुढे बोलतो। राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी। धन्यवाद। हे नाम आपण देवाच्या पायावर वाहिलेलं आहे। त्याच्या साक्षीनं वाहिलेले असल्यामुळे निर्बाध हे नामस्मरण देवाच्या पायावर पोहोचलेलं आहे। त्या देवाचं एकदा मनानं ध्यान करून पंचोपचार पूजन करून आपल्याला दीपोत्सव संपन्न करायचा आहे। स्वस्थ बसा, शांत बसा, मेणबत्ती कोणालाही त्रस्त करणार नाही याची काळजी घ्या आणि डोळे बंद करा। भगवान श्री हरी पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आपण करणार आहोत। हे देवा, आपण सबंध ब्रह्मांडामध्ये व्यवस्था सांभाळण्यासाठी, भक्तजनांचे कष्ट हरण करण्यासाठी जिथे असाल तिथून आमच्या समोर उपस्थित व्हा अशी अंतःकरण प्रेमपूर्वक देवाला आग्रहाची विनंती, आमंत्रण भगवान परमात्मा आपल्या समोर उपस्थित भावनेनं करायचे आहे। सुंदर असं आपण कष्ट करून आपल्या मेहनतीनं असं सुंदर सिंहासन सजवलेलं आहे। सज्जनांनो, याला मानस पूजा असं म्हणतात। ही मानस पूजा, मनाने करावयाची पूजा। आपल्या कष्टानं आपण अंतरलेलं सिंहासन भगवान परमात्म्याचे आवाहन केल्यानंतर आपल्या भावनेला साथ देत भगवान परमात्मा आपल्या समोर उपस्थित आहेत
देवाला आग्रहानं सिंहासनावर बसवायचं आहे. हे देवा, नाही भाव तरी म्हणवितो तुझा, नाही भक्ती तरी करीतो पूजा. हे देवा, आपली पूजा मी करावी एवढी माझी लायकी नाही, तरी सुद्धा आपण आलात. आपले श्रीचरणावर कोटी कोटी नमन अशी दीन भावना हृदयामध्ये धारण करू. जवळ आपल्या स्वच्छ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी घ्यायचं आहे. देवाच्या पायाखाली परात अंतरायचे आहे. त्या पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या, गुलाबजल टाकलेलं आहे. त्या पाण्यानं देवाचे चरण प्रक्षालन करायचे आहे. देवाच्या डोळ्यांवरून उजव्या हाताच्या अंगठ्यानं ओला हात देवाच्या मुखकमलावरून फिरवायचा आहे. मंदाकिन्यास्तु यद्वारी सर्वपापहरं शुभं तदिदं कल्पितं देव स्नानार्थं प्रतिगृह्यता. ॐ भूर्भुवः स्वः. श्री पाण्डुरंग परमात्मने नमः. आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. देवाच्या पायाखालून परात उचलायची आहे, बाजूला काढायची आहे. हे देवाचं चरणामृत जपून ठेवायचं आहे. पूजा झाल्यानंतर हे चरणामृत प्राशन आपल्याला करायचं, प्यायचं आहे. सुंदर मऊ मऊ वस्त्रानं धुतलेले देवाचे चरण, कसे दिव्य चरण, देवाची नख दिव्य, या नखांमधून पडणारा प्रकाश आपल्या अंगावर आढळतो अशी भावना. मऊ मऊ कोमल हाताने देवाचे चरण पुसायचे आहे. देवाचं मुख कमल हलक्या हातानं पुसून काढायचं आहे. चुकून सुद्धा आपल्याकडनं देवाच्या श्री अंगाला कसली इजा होणार नाही अशी काळजी घेत घेत सुंदर भगवान परमात्मा प्रसन्न मुद्रेनं पीतांबर धारण केलेला, कमरेला सोन्याचा सुवर्ण पट्टा बांधलेला, बाजूबंद ओढलेले पीतांबरधारी, गळ्यामध्ये मोठंच्या मोठं उपवस्त्र परिधान केलेले भगवान परमात्मा आपल्या समोर आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने बघत आहे. देवाची नजर आपल्या शरीरावर पडल्यामुळे साऱ्या शरीरावर रोमांच उभा राहिलेला आहे. देवाच्या कपाळावर श्रीचंदन, चंदनाची ओटी अर्पण करायची आहे. बाजूला वाटीमध्ये, सुवर्णाच्या सोन्याच्या वाटीमध्ये उगाळून ठेवलेलं चंदन, त्यामध्ये केशर मिश्रित केलेलं आहे. ते सुगंधित चंदन, त्याचा लेप देवाच्या
कपाळावर आपल्या हातानं अतिशय दीन भावनेनं आपली भावना अशी असली पाहिजे की देवा, माझी लायकी नाही आपली पूजा करायची, पण आपण कृपाळू असल्यामुळे आपली पूजा करण्याची मी धृष्टता करतो. देवाच्या कपाळावर चंदन. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यता. ॐ भूर्भुवः स्वः. श्री पाण्डुरंग परमात्मने नमः. चंदनानुलेपनं समर्पयामि. देवाच्या श्री कपाळावर चंदन लेपन करून झाल्यानंतर हळूच उजव्या हाताच्या अनामिकेनं काळ्या बुक्क्याचा एक चंदनावर टेकायचा आहे. तर अनामिकेनं काळा बुक्का देवाच्या कपाळावरच्या चंदनाच्या मधोमध बोट टेकायचा आहे. सुंदर प्रसन्न मुद्रा. भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न आहे. देवाचे सुंदर सुंदर गाल, सुंदर नाक, सुंदर भुवया, सुंदर देवाच्या कपाळावरचं मुकुट, गळ्यामध्ये उपवस्त्र अंथरलेलं, कंबरेवर पितांबर धरलेला, देवाचे पाय, श्री चरण, सुंदर सुंदर सगळं सुंदर सौंदर्याची खाणी आपल्या समोर. बाजूला आपल्या हातानं बनवलेली फुलांची माळा, त्यामध्ये वेगळे वेगळे फुलं आपल्या हातानं आपण ओवलेली आहे. अशी भरगच्च फुलांची माळा भगवंताच्या श्री अंगामध्ये, गळ्यामध्ये अर्पण करायची आहे. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पुष्पाणि कृपया प्रतिगृह्यता. ॐ भूर्भुवः स्वः. श्री पाण्डुरंग परमात्मने नमः. पुष्पिता पुष्पमालां समर्पयामि. बाजूला मातीच्या भांड्यामध्ये कोळसे पेटवलेले, त्याच्यावर गुल म्हणजे धूप देवाला दान करायचं आहे. ते पेटल्याबरोबर डाव्या हातामध्ये धूपदाणी धरून उजव्या हातामध्ये लांबून जरा देवाच्या हवा घालत घालत उजव्या हाताने देवाला धूप अर्पण करायचं आहे. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः
अव्ययः सर्वभूतानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॐ भूर्भुवः स्वः श्री पाण्डुरङ्ग परमात्मने नमः धूपम् अग्रापयामि सुंदर बाजूला धूपदाणी ठेवून द्या एका सुवर्णाच्या थालीमध्ये फुलं अंतरलेली आहेत मोगऱ्याची झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या त्याच्या मधोमध सुंदर सुंदर अशी निरांजली सजवलेली आहे आपण आपल्या हातानं फुलवात बनवून सुंदर गाईचं साजूक तुपानं भरलेली निरांजली पेटवून देवाला दीपदान करायचं आहे देवाच्या चेहऱ्यापासून तो देवाच्या श्रीचरणापर्यंत 3 वेळा दीप ओवाळून बाजूला ठेवायचा आहे साज्यं च वर्ति संयुक्तं वह्निनायोजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहा या दीपदानानंतर भगवान परमात्म्याचा चेहरा अत्यंत फुललेला आहे आणि आपल्यावर अत्यंत स्नेह भरलेल्या दृष्टीनं आपल्याकडे भगवान पाहत आहेत साऱ्या अंगावर रोमांच उभा राहिलेला आहे ओम भूर्भुवः स्वः श्री पाण्डुरङ्ग परमात्मने नमः दीपं दर्शयामि हातातला दिवा बाजूला ठेवा हात पाण्यामध्ये धुवून घ्या हात पुसून घ्या समोर देवाच्या सुंदर असा मोठा चौरंग सजवा त्या चौरंगावर धुतलेल्या पांढऱ्या शुभ्र सुती वस्त्राला अंथरा त्याच्यावर फुले सजवा आणि त्याच्यावर एक पाण्याच्या बोटानं स्वस्तिक काढा पाण्यानं भिजलेलं बोट त्याच्यानं त्या चौरंगाच्या मधोमध स्वस्तिक काढून त्याच्यावर सुंदर असं सुवर्णाचं सोन्याचं ताट मोठंच्या मोठं ताट ते ताट त्याच्यामध्ये वाट्या अंथरलेल्या आहेत प्रत्येक वाटीमध्ये तुळशी दल ठेवत चला बरोबर ताटाच्या मधोमध सुंदर सुंदर पांढरा शुभ्र भात अंतरा त्या भातावर आपल्या हातानं बनवलेलं मुगाच्या डाळीचं वरण त्याच्यावर साजूक असं तूप त्याच्यावर थोडीशी साखर त्याच्यावर एक तुळशी पत्र ठेवा देवाला जेवणासाठी नैवेद्यासाठी ज्या वाट्या आपण अंथरलेल्या आहेत प्रत्येक वाटीमध्ये भिन्न भिन्न मिठाईचे पदार्थ लाडू जिलेबी गुलाबजाम बासुंदी या अंतरत चला वाढत चला त्यानंतर
वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या प्रत्येक वाटीमध्ये आपल्या हातानं आपण देवासाठी हे बनवलेलं आहे. मुगाच्या डाळींची भजी, मुगाचे पापड, तांदळाचे पापड वेगळ्या वेगळ्या वाट्यांमध्ये अंतरून देवाला आपल्या हातानं भोजन घालायचं आहे. हे देवा, माझ्या हातातून आपण नैवेद्य स्वीकारता एवढी माझी पुण्याई नाही, पण माझ्यावर आपण आज कृपा केली म्हणून कंठ प्रेमाने आपला दाटून आलेला आहे. डोळे अश्रूंनी डबडबलेले आहेत. अशा भावनेतून डाव्या हातानं उजव्या हातावर पाणी घेऊन नैवेद्याच्या ताटाच्या भोवती फिरवायचं आहे. शर्करा खंड खाद्या दधी क्षीर घृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. ॐ भूर्भुवः स्वः. श्री पांडुरंग परमात्मने नमः. नैवेद्यं निवेदयामि. 3 बोटांनी अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी देवाच्या तोंडामध्ये घास भरवायचा आहे. एक वस्तू देवाच्या मुखामध्ये प्रेमानं आपण भरवायचे आहे. देवा, आमच्या हातातला नैवेद्य आपण स्वीकारा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम अमृता पिधानमसि स्वाहा. आपल्या हातातून घास घेत असताना देवानं आपलं श्रीमुख उघडलेलं आहे. देवाच्या दातांचा प्रकाश, पांढरे शुभ्र दंतपंक्ती देवाची आपल्या शरीरावर तो प्रकाश पडलेला आहे. पुलकांचलित झालेलं आपलं शरीर. देवा, कोणत्या जन्मातलं भाग्य आमचं आज उदयाला आलं. ही सेवा आम्हाला करायला मिळाली. आमचा दीनभाव भगवान परमात्म्यानं आपला उजवा हात उचलून आपल्या मस्तकावर ठेवलेला आहे. असा भाव. हे देवा, आमच्याकडनं आपली अशीच मानस पूजा करून घ्या. संसारातील दुःखांनी गांजलेला मी आपल्यापर्यंत येण्यास उशीर होतो. आपण कृपा करावी देवा, आणि रोज माझ्याकडून अशीच मानस पूजा करून घ्या. अशी श्री परमेश्वराला प्रार्थना. देवाचा
नैवेद्य उरकलेला आहे. नैवेद्याचं ताट बाजूला काढून उरलेला प्रसाद नंतर आपण भक्षण करायचं आहे. देवाचं जे चरणामृत आपण सुरुवातीला काढून ठेवलेलं आहे तेच जल म्हणून आपण भोजनावर घ्यायचं आहे. सुंदर अशी 11 वातींची तबकडी बाजूला सजवून ठेवलेली आहे. देवाच्या समोरच्या चौरंगावर तिला घ्या. बाजूला पाण्यानं भरलेला शंख भरून ठेवा. त्याच्यामध्ये फुलं टाका. 11 वातींची आरती एका थालीमध्ये घ्या. तिच्यामध्ये फुलं अंतरलेली आहे. देवाची मनोभावने आरती. योगी 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्मा आलेला, शरणे वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा. रघुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, आरे जीवलगा. जय देव जय देव. तुळसी माळा गळात ठेवली कही, कासे पीतांबर कस्तुरी ललाटी. देवसुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा. रघुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, आरे जीवलगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझे स्नानी जे करीती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय पांडुरंगा. रघुमाई वल्लभा, राहीच्या वल्लभा, आरे जीवलगा. जय देव जय देव. आरतीची तबकडी खाली ठेवा. आरतीवरून बाजूला आपण
आरतीच्या भोवती पाणी फिरवून थोडंसं पाणी बाजूला टाका. देवाच्या संपूर्ण श्री अंगावरून चरणांपासून तो मस्तकापर्यंत पाण्याचा शंख ओवाळून पाणी बाजूला टाकत चला 3 वेळा. उरलेलं शंखातलं पाणी आपल्या अंगावर शिंपडा. देवाचे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या अंगावर शिंपडा. हे देवाच्या श्री अंगावरून ओवाळलेलं शंखातील एक थेंब जरी पाणी आपल्या अंगावर पडलं तर आपला महाभिषेक झाल्याचं स्नानाचं पुण्य आपल्याला मिळतं. देवाच्या श्रीचरणावर साष्टांग दंडवत घाला. मनाने पूर्ण देवाच्या पायावर दंडवत. नमस्काराचा मंत्र मी पुढे बोलतो, माझ्या मागून आपण सगळ्यांनी नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते. साष्टांगोऽयं प्रणामस्ते. प्रयत्नेन मया कृतः ॐ भूर्भुवः स्वः. श्री पांडुरंग परमात्मने नमः. नमस्कारान् समर्पयामि. देवाची मानस पूजा करत असताना आपल्याकडनं काही त्रुटी अपराध घडले असतील देवाच्या पायावर क्षमा मागायची आहे. हे देवा आम्हाला क्षमा कर. मी पुढे बोलतो, मंत्र आपण मागून बोला. मंत्रहीनं क्रियाहीनं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. भक्तिहीनं सुरेश्वर. पूजितं मया देव यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. ॐ भूर्भुवः स्वः. श्री पांडुरंग परम
गतीकडे आपल्याला न्यायचा आहे. एकदा त्रिवार ओंकार स्मरण करून मानस पूजा अंतरामध्ये बसावी. इथून पुढे मानस पूजेची प्रेरणा अंतरातून आपल्याला मिळावी. एकदा त्रिवार ओंकार स्मरण करायचं आणि दीपोत्सवाची सांगता आपल्याला करायची आहे. सावधान, सरळ पाठीचा कणा सरळ ठेवा. पाठ, कंबर, मान एका रेषेमध्ये येऊ द्या. एकदम सगळंच्या सगळं शरीर ढिल्लं स्वस्थ सोडून द्या. मोकळं सोडा. शरीरातील कोणत्याही भागामध्ये तणाव राहणार नाही अशी दक्षता घ्या. सरळ बसायचं आहे. यासाठी आपल्याला ओंकार उचलायचा आहे. नाभी देशातून तो मस्तकापर्यंत स्वप्रयत्नाने ओंकार उचलायचा आहे. ओंकार म्हणत असताना ओंकाराची तार तुटली नाही पाहिजे अशी दक्षता घ्या. दोनही भुवयांच्या मध्ये भ्रुकुटीमध्ये ध्यान एकाग्र करा. डोक्यामध्ये तणाव नको. मस्तकामधल्या सगळ्या नसा मोकळ्या सोडा. मांड्या, गुडघे, पाय मोकळे सोडा. शरीरातील कोणत्याही भागावर तणाव नको. खांदे, हात असे सोडून द्या की जशी ते आपल्या शरीरावर लटकलेले आहे. इतकं शरीर ढिलं करा, मोकळं करा, तणावमुक्त करा. प्रसन्न मुद्रा. कपाळावर एकही आडी नसली पाहिजे. दोनही भ्रुकुटीमध्ये भुवयांच्यामध्ये ध्यान एकाग्र करा. पिवळा पिवळा जो प्रकाश दिसतो त्याच्या मधोमध भगवान पांडुरंग परमात्मा सुंदर सिंहासनावर बसलेले आपल्याकडे प्रसन्न मुद्रेने पाहत आहे. भावना भावित करून ओंकार स्मरण. मी पुढे बोलतो, माझ्या मागून आपण सगळ्यांनी
विष्णवे नमः। विष्णवे नमः। विष्णवे नमः। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज की श्री सद्गुरु अमन बाबा महाराज की सुख संतन की ज्ञानेश्वरी माता की अमृतेश्वर भगवान की धरती माता की रंग गणवत्सेन्द्रनाथ भगवान की पावन चरणा भगवती महालक्ष्मी श्री रुक्मिणी आई साहेब की राजाधिराज श्री पंढरीश भगवान की धर्म की धर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव। श्री गणपती बाप्पा श्री पंढरी राया रामकृष्ण हरे। आवाज येऊ द्या एकदा रामकृष्ण हरे। एकदा माझ्या माता भगिनी रामकृष्ण हरे। हरवलं तुम्हाला रामकृष्ण हरी चालू राहू द्या। स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांनी पटापट मेणबत्त्या घ्या। विद्यार्थ्यांच्या हातातून एक फक्त 2 मिनिटांची सूचना करेन आणि लगेच कार्यक्रमाला पूर्णाहुती। लवकर विद्यार्थ्यांनी सगळ्यांची मेणबत्त्या घ्या लवकर पटकन। एक तुम्हाला फक्त मेणबत्त्या जमा करायला 3 मिनिटात 3 मिनिटात उठू नका कृपया गाडी करा। हे बघा दीपोत्सवाचा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आता तिकडे लक्ष द्या। माता भगिनीने रामकृष्ण हरी बोला। गप्पा नको लगेच सुरुवात नका 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 म्हणजे नका। रामकृष्ण हरी फक्त तुम्ही फक्त रामकृष्ण हरी बोला। दुसरं काहीही बोलू नका। सज्जनांनो हा मंडप फक्त रामकृष्ण हरीचाच आहे। हा गप्पांचा मंडप नाही। आता लगेचच आमचे रघुदादा आमचे दिनकरजी आणि आमचे लक्ष्मणजी भंडारे आपल्या रांगा लावतील। महिलांना विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो आमचे विद्यार्थी इथे माईक सांभाळतील भजनाचा। चला पटकन पकवाज वगैरे घ्या ना लवकर 2 पकवाज। आमचे विद्यार्थी पकवाज आणि माईक सांभाळतील। आपणही गाणारे पाहुणे मंडळी आलेला असाल तर इथे मुखानं रामकृष्ण हरी बोलता बोलता हातानं टाळी वाजवत पायानं या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालायच्या आहे। आणि सगळ्यांना विनंती करतो रामकृष्ण हरी करत असताना या मंडपामध्ये फक्त मी आणि माझा देव दुसऱ्या दुनियेशी काही देणं घेणं ठेवायचं नाही। असं करत करत प्रदक्षिणा करायची आहे। देवाशिवाय आपल्याला दुसरं काहीच प्रतीतीला येऊ नये। बघायचं असेल ज्या वस्तूकडे नजर जाईल ती वस्तू आपण देवच बघायची। आपल्या हातात आहे आपण कोणाला काय बघायचं। जी पण कोणी वस्तू माणसं व्यक्ती दिसेल
की देवच आहे असं बघायचं. या मंडपामध्ये फक्त मी आणि माझा देव आहे या भावनेतून रामकृष्ण हरी करायचे. चलणारे पकवान घेऊन लवकर. काय विचार काय तुमचा? हा वेळा सांगायला पाहिजे होतं. आता उठाच तुम्ही बाहेर आणि उठा. पुरुष मंडळींना विनंती आहे, आपली प्रदक्षिणा स्टेजच्या मागून होईल. त्या स्टेजच्या समोरून आपण प्रदक्षिणा पुरुषांनी करू नये. म्हणजे महिलांच्या बाहेरच्या भागात आपल्या माता भगिनी मंडपामध्ये प्रदक्षिणा घालतील आणि पुरुष मंडळींनी स्टेजच्या मागून प्रदक्षिणा करायचे. अनुक्षणी लगेचच आपल्याला सांभाळायचं आहे. आणि उद्या थांबा ना जरा, मी बोललोच नाही उठा म्हणून. कशी काय उठली तुम्ही? या सवय तिकडे, इथे नको या सवय, तिकडच्या सवय तिकडेच राहू दे. मी कधी सांगितलं उठा तुम्हाला? बसा परत खाली. हे काय चाललंय हे सगळं? हे वारकऱ्यांचं मंडप आहे, रामकृष्ण हरीचं मंडप आहे. या मंडपात रामकृष्ण हरीपेक्षा कोणीच मोठा नाही आणि बनू पण नका कोणी, होणार पण नाही, तुम्हाला जमणार पण नाही ते. उद्या बरोबर 10 ते 12 काल्याचा कार्यक्रम याच मंडपामध्ये होईल. आणि आपल्याला सवय अशा आहे, दीपोत्सव संपायच्या वेळेला आपण येता आणि मग सांगता आम्हाला दीपोत्सव मिळाला नाही. मी कालच सगळ्यांना विनंतीपूर्वक सूचना केली होती, बरोबर 7 वाजता दीपोत्सव चालू होईल, 9 वाजेपर्यंत संपेल. किती वाजलेत आता? बरोबर आमच्या वेळेत आम्ही चाललेलो आहोत. आपण वेळेमध्ये नाही, त्याच्यामुळे तुम्ही वेळेत नाही, तुम्ही दुसऱ्याला विक्षेप करू नका, विनंती करतो सगळ्यांना. तसा उद्याचा कार्यक्रम बरोबर काल्याचा कार्यक्रम हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू लाड गुरुजींचा बरोबर 10 ते 12 या वेळेमध्ये होईल. आणि नंतर मग बसायला जागा मिळत नाही, आम्हालाही व्यवस्था करता येत नाही. म्हणून 10 वाजेपर्यंत इथे कसं येता येईल असा प्रयत्न आपण करावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. आम्ही धमकी देत नाही, विनंती करतो. आणि विनंतीला जेव्हा तुम्ही फेटाळून लावता त्यावेळेला मग आम्ही धमकी देतो. राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
Krishna